नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात सापडलेत। राजकीय वर्तुळातली या क्षणाची मोठी बातमी आहे। पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजा मारण्याची भेट घेऊन सत्कार केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। लोकसभा निवडणुकीआधी पार्थ पवार यांनी त्याची भेट घेतलेली होती, त्यावेळी मोठी टीका झाली होती। पवारांची ती चूक झाली होती असं स्वतः अजित पवार यांनी कबूल केलं होतं। आणि आता शरद पवार गटाचे खासदार नुकतेच खासदार झालेले निलेश लंके यांनी गजा मारण्याची भेट घेतली आहे, त्यामुळे त्यांना आता टीकेला सामोरं जावं लागणार आहे। तर गजा मारण्यानं निलेश लंके यांचा सत्कार केला आणि त्याची ही दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। गजा मारणे सुप्रसिद्ध असा हा कुप्रसिद्ध असा गुंड आहे आणि निलेश लंके आता वादाच्या भोवऱ्यात येणार आहेत। खासदार निलेश लंके यांनी अशा प्रकारे गजा मारण्याची भेट घेतली, त्याच्याकडून सत्कार स्वीकारलेला आहे। अरुण मेहत्री आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेलेत। आणखी माहिती आणखी तपशील जाणून घेऊया। अरुण, अत्यंत धक्कादायक खरं तरी घटना आहे। गजा मारण्यानं अशा प्रकारे सत्कार केलेला आहे निलेश लंके यांचा काय नेमकी माहिती आहे? मारण्याचे राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांशी कशा पद्धतीचे जिव्हाळ्याचे संबंध आहे किंवा जवळीक आहे हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे। याआधी देखील पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी गजा मारण्याची भेट घेतली होती आणि त्यावेळी खूप टीका झाली होती। त्यानंतर स्वतः अजित पवार यांनी ही पार्थ पवारांची चूक झाली असं स्वतः कबूल केलं होतं। त्यानंतर आता लोकसभा निवडणूक झाली आणि नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी गजा मारण्याची त्याच्या घरी जाऊन काल भेट घेतली। त्यावेळी गजा मारण्याने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार देखील केलाय आणि त्यामुळे पुन्हा एकदा निलेश लंके आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। गजा मारण्याची जर एकूण कारकीर्द बघितली तर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। खून खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण अशा अनेक गुन्हे गजा मारण्यावरती आहेत। काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये पोलीस आयुक्तांनी गुंडांची परेड घेतली होती, त्यावेळी देखील गजा मारण्याला तिथे बोलवण्यात आलेलं होतं। मात्र गजा मारण्याला एका बाजूला पोलिसांकडून किंवा शासनाकडून नियंत्रणात ठेवलं जात असताना राजकीय पुढारी जाऊन त्याच्या घरी जातात आणि त्याची भेट घेतात, त्याच्याकडनं सत्कार स्वीकारतात। याबद्दल मात्र आता प्रश्न उपस्थित होत आहे। खरे अरुण, जनमानसामध्ये हा मेसेज जातोय अत्यंत चुकीचा आहे। आपण जाऊया, सध्या आपल्याबरोबर सूरज चव्हाण जोडले गेलेले आहेत, अजित पवार गटाचे प्रवक्ते। सूरजजी, आपण पाहिली असतील ही दृश्य, नवनिर्वाचित खासदार आहेत, मोठा विजय मिळवून निलेश लंके जिंकलेले आहेत आणि अशा प्रकारे एका गुंडाकडून सत्कार करून घेणं, एकतर याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया। आणि काही दिवसांपूर्वी जेव्हा पार्थ पवार यांनी अशा प्रकारे भेट घेतली होती गजा मारण्याची, तेव्हा अजित पवारांनी चूक कबूल केलेली होती, त्यावेळी चौफेर टीका झालेली होती। काय आपलं म्हणणं आहे यावर? खरं तर काही दिवसापूर्वी ज्यावेळेस पार्थदादा भेटायला गेले होते त्यांना माहिती पण नव्हतं की तिथल्या स्थानिक लोकांनी त्यांना घेऊन गेल्याच्या नंतर ते तिथे गेले, पण ती चूक आम्हाला लक्षात आल्यानंतर त्या चुकीची कबुली अजितदादांनी जाहीरपणे दिली होती। आणि त्यानंतर काही लोकांनी जाणीवपूर्वक चौफेर टीका, जे आता आमचे तिकडे राहिलेले जुने सहकारी त्यांनी उठवली होती। त्यांनी मग आज आमचं एवढंच म्हणणं आहे की जाहीरपणे पवार साहेबांना सुद्धा असं जर एखादी लोकप्रतिनिधी जाऊन गुंडाला भेटत असेल तर त्यांनी झापलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि चूक झाले कबूल केलं पाहिजे असं मला वाटतंय। की फक्त विरोधकांनी केल्यावरच ती चूक असते आणि तुम्ही केलात की ते गुंड पण पवित्र होतात ते पाहावं लागेल आता आम्हाला। ठीक, सूरजजी धन्यवाद। आपण झी 24 तास बरोबर बोललात आणि ही प्रतिक्रिया दिली। अजितदादांनी त्यावेळी कबुली दिली होती, पार्थ पवार जेव्हा गजा मारण्याला भेटले आणि ही चूक झाल्याचं त्यांनी मान्य केलं, त्यामुळे आता निलेश लंके त्यांनी गजा मारण्याची घेतलेली या भेटीविषयी काय नेमकं बोलतात याकडे लक्ष लागलंय। या दरम्यान झी 24 तासनं निलेश लंके, खासदार निलेश लंकेंबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये। त्यामुळे काय नेमकी निलेश लंके यांची प्रतिक्रिया असणार आहे याची आम्ही निश्चित प्रतीक्षा करू। निलेश लंके आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। गुंड गजा मारण्याकडून निलेश लंकेंनी सत्कार स्वीकारलेला आहे, त्याची भेट घेतलेली आहे, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा आता टीका होण्याची शक्यता आहे।